आज आपण हिंदी आणि मराठी चित्रपटातील एक अशा अभिनेत्रीची दुर्दैवी कहाणी बघणार आहोत, जी पडद्यावरती खलनायिका होती, खडूस सासू होती, कधी प्रेमळ आई होती, पण तिच्या जीवनामध्ये मात्र प्रचंड दुःख होतं, प्रचंड त्रास होता. तिचा विश्वासघात झाला होता. तिच्या संकट काळामध्ये तिला एकटं सोडण्यात आलं होतं. रक्ताची नाती केवळ स्वार्थासाठी तिच्याजवळ आली होती आणि नंतर सगळी दूर गेलेली होती. जी या चंदेरी दुनियेमध्ये राहिली, लोकांच्या गराड्यामध्ये राहिली, पण जेव्हा ती मरण पावली त्यावेळेस ती एकटीच होती. 3 दिवस तिचा मृतदेह सडत होता आणि अशा पद्धतीने तिचा तो शेवट झाला. अत्यंत तळमळून आणि तडफडून तिचा मृत्यू झाला होता, तिचा जीव गेलेला होता. आणि ही मरून पडली तरी 3-3 दिवस लोकांना कळलेलं नव्हतं, त्यांच्या घरच्यांना कळलेलं नव्हतं. तर अशी ही दुर्दैवी अभिनेत्री म्हणजे ललिता पवार. ललिता या शब्दाचा अर्थ होतो सुंदर किंवा कस्तुरी. अशाच पद्धतीची ही अभिनेत्री होती. 18 एप्रिल 1916 या दिवशी नाशिकमधल्या येवला तालुक्यामध्ये एका श्रीमंत कुटुंबामध्ये हिचा जन्म झालेला होता आणि हिचं नाव ठेवण्यात आलं होतं अंबिका. अंबिका लक्ष्मणराव शगुन. आता या अंबिकाची आई, त्यांचं नाव आहे अनुसया, या देवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेल्या होत्या. त्या गेटपाशी पोहोचल्या होत्या आणि त्याच वेळेस त्यांच्या पोटामध्ये कळा यायला लागल्या आणि मग त्यांना आता रुग्णालयात न्यायला सुद्धा वेळ नव्हता आणि त्यामुळे मग मंदिराच्या बाहेरच त्यांनी एका मुलीला जन्म दिला आणि तिचं नाव ठेवलं अंबिका. आणि नंतर सगळेजण तिला लाडानं वगैरे, प्रेमानं वगैरे अंबू वगैरे म्हणायला लागले. अशा पद्धतीची ही अंबू म्हणजे मंदिराच्या दरवाजामध्ये, मंदिराच्या पायऱ्यांवरती जन्माला आलेली ही अंबू आहे. लहानपणापासूनच अत्यंत सुंदर आणि देखणी अशा पद्धतीची ही मुलगी होती, अभिनेत्री होती. आणि अगदी आता घरी घरंदाज श्रीमंती होती. वडील जे आहेत ते रेशीमचा व्यवसाय करायचे आणि त्यांची कमाई पण चांगल्या पद्धतीची होती. अत्यंत सधन अशा पद्धतीचा हा परिवार होता. आता ललिता पवार यांचं त्या काळामध्ये आता शिक्षणाच्या बाबतीत सगळे उदासीनच होते, त्यामुळे त्यांचं शिक्षण काय झालेलं नव्हतं. म्हणजे लिहिता वाचता येईल अशा पद्धतीचं त्यांचं शिक्षण झालेलं होतं. आणि काय होतं की त्यावेळेस काय मुलींना फक्त चूल आणि मूल एवढंच करायचं, त्याच्यामुळे मग त्या अंबूचं शिक्षण थोडक्यात झालं होतं. आता यावेळेस अंबू जी आहे ती 12 वर्षाची होती. आता तिचं काही काळ जो आहे तो तिचा इंदोरला गेला होता आणि काही काळ ती पुण्यामध्ये होती. तर ती साधारण 12 वर्षाची होती. अत्यंत देखणी आणि चुणचुणीत अशा पद्धतीची ती गोड मुलगी होती. आणि मग हिला आर्यन पिक्चर जे आहे त्याचे नानासाहेब सरपोतदार यांनी तिला पाहिलं. आता ही मुलगी भविष्यामध्ये नायिका होऊ शकते असं त्यांना जाणवलं आणि मग त्यांनी 18 रुपये महिन्याने तिला आपल्या चित्रपटामध्ये काम दिलं. अशा पद्धतीनं या मोहमायेच्या नगरीमध्ये अंबिकेनं पहिलं पाऊल टाकलं आणि आता तिचा प्रवास चालू झालेला होता. 1928 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट होता. त्याच्यामध्ये तिनं, म्हणजे तो मुकपट होता, त्याच्यामध्ये तिनं काम केलं होतं. त्याच्यानंतर मग हिंदी, मराठी, गुजराती अशा शेकडो, जवळजवळ 700 चित्रपटामध्ये ते काम केलेलं होतं. म्हणजे पण त्यावेळेस सुरुवात झाली त्या राजा हरिश्चंद्रपासून आणि त्या 1928 पासून या सगळ्या गोष्टीला सुरुवात होते. पण या काळामध्ये मग काय होतं, चित्रपटात काम करणं त्यावेळेस म्हणजे हलकेपणाचं असायचं किंवा त्यामुळे व्हायचं असं की तिथे जे निर्माते होते आणि दिग्दर्शक होते त्यांचीच नावं फक्त वरती दिली जायची आणि बाकीची बोगस नावं टाकली जायची. ही नायिका, तो नायक, अशा पद्धतीनं काही नावं टाकली जायची. आणि त्याच्यामुळे आता ही जी अंबिका आहे त्या अंबिकेचं पण वेगळं नाव त्या ठिकाणी टाकलं गेलेलं होतं. आता हळूहळू ती चित्रपटात काम करत होती, तिला चांगल्या पद्धतीनं कामं मिळत होती, बाकीच्या ऑर्डर पण तिला मिळत होत्या. आणि आता ही अंबिका तरुणपणाच्या उंबरठ्यावरती आली होती आणि तिचा देखणेपणा जो आहे तो अजूनच वाढलेला होता. आणि आता ती चित्रपटामध्ये एक नायिका म्हणून काम करायला लागली होती. अत्यंत बोल्ड आणि बिंदास अशा पद्धतीनं आपल्या अदांनी तिनं रसिकांना घायाळ करायला सुरुवात केली आणि चित्रपटामध्ये बिकिनी घालणारी ही पहिली तरुणी होती. कमी कपडे घालणारी, बिंदास वागणारी अशा पद्धतीची ती अभिनेत्री होती. आणि साल आहे 1935. एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, हिम्मते मर्दा. आता याच्यामध्ये मास्टर भगवान हे तिचे हिरो होते आणि अंबू जी आहे ती नायिका होती आणि याचे दिग्दर्शक होते गणपत पवार. आता हा चित्रपट सुपर डुपर हिट झालेला होता आणि अंबू आणि गणपत यांच्यामध्ये मग म्हणजे अभिनेत्री आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये इलू इलू सुरू झालं आणि मग हे दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये वगैरे पडले. त्याच्यानंतर मग त्यांचं प्रेम प्रकरण पुढं चाललं आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. आणि आता त्या अंबिकाचं नाव बदललं आणि तिचं नाव ठेवण्यात आलं ललिता आणि आडनाव मिळालं पवार आणि भारतीय चित्रपटसृष्टीला मिळाली ललिता पवार. अशा पद्धतीची एक सक्षम अभिनेत्री आता तिथं मिळालेली आहे. याच्यानंतर मात्र ललिता पवार हे नाव तिनं वापरायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग 1938 साली त्यांनी स्वतः चित्रपट निर्माण केला होता. त्याचं नाव आहे दुनिया
क्या है. आता याच्यामध्ये ललिता पवार यांनी एका वेश्येची भूमिका केली होती. तर अशा पद्धतीनं यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. कारकीर्द बहरत होती आणि आता मी त्यांच्या चित्रपटांची नावं किंवा त्यांनी केलेल्या ज्या भूमिका आहेत त्यांच्याबद्दलची जास्त माहिती सांगत नाही, कारण ऑलरेडी त्या सगळ्यांना माहिती आहेत. पण अत्यंत सुंदर अशा पद्धतीची हा अभिनेत्री, सुंदर नायिका म्हणून ती नावारूपाला येत होती. पण याच काळामध्ये असा अपघात झाला आणि तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. आता याच्याबद्दलचे अनेक वेगवेगळे प्रसंग सांगितले जातात. आता त्याच्यातला एक प्रसंग असा सांगितला जातो की भालजी पेंढारकर यांचा ऐतिहासिक चित्रपट नेताजी पालकर, तर या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूरमध्ये होतं आणि त्यावेळेस ललिता पवार या नायिकेच्या भूमिकेमध्ये होत्या, म्हणजे नायिकेच्या भूमिका त्या करत होत्या. आणि यावेळेस मग एक भाला चुकून आला आणि त्यांच्या डोळ्याला लागला आणि त्या तिथं जखमी झाल्या होत्या आणि त्यानंतर मग त्यांना दवाखान्यात वगैरे नेलं आणि त्यांच्या डोळा वगैरे त्या ठिकाणी मग बऱ्याच गोष्टी घडल्या त्यानंतर, असं सांगितलं जातं. आता दुसरं एक असा प्रसंग सांगितला जातो की मास्टर भगवान दादा यांनी स्वतःची निर्मिती आणि अभिनय असलेला चित्रपट म्हणजे तयार करत होते, त्याचं नाव आहे गुन्हेगार. आता या चित्रपटाचं शूटिंग चाललेलं होतं आणि या ठिकाणी त्या शूटिंगमध्ये एक तळं होतं. त्या तळ्यावरती काही तरुणी अंघोळ करत होत्या आणि अंघोळ करता करताच एक घोळ होतो आणि या ठिकाणी हिरो भगवान दादा जे आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि यावेळेस मग नायिका ललिता पवार हिच्याबरोबर त्यांचं भांडण होतं आणि मग भांडण झाल्यानंतर मग हा नायक त्या ललिता पवार यांच्या कानाखाली मारतो. अशा पद्धतीनं तो सीन होता आणि त्या पद्धतीनं तो सीन म्हणजे तो भाग जो आहे तो चित्रीकरण जे आहे ते ओके झालेलं होतं. पण या ठिकाणी अजून एक घोळ झाला होता, तो म्हणजे भगवान दादांनी कानाखाली मारायची होती पण त्यांनी तिच्या कानावर मारलेलं होतं आणि ललिताच्या कानावरती दणकून फटका बसला होता. भगवान दादा हे अगोदरच पहिलवान गडी होते आणि त्यांनी अगदी हलक्या हातांनी जरी मारलं तरी पण त्याच्यामधून मग त्या म्हणजे ललिताच्या कानामधून रक्त यायला लागलं होतं. त्यानंतर मग तिला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. म्हणजे अशा पद्धतीचं दोन प्रसंग सांगितले. पण बघा, कुठल्या तरी कारणाने तिच्या डोळ्याला कानाला त्रास झालेला होता. आता त्याच्याबद्दल अजून तुम्हाला जर काय माहिती असेल, म्हणजे मला जे माहीत होतं ते मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्हाला जर हे कशामुळे घडलं त्यांचा डोळा वगैरे ते त्या गोष्टी, तर ह्याबद्दलची तुमच्याकडे काय वेगळी माहिती असेल तर ती पण कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. पण बघा, कोणत्या तरी अपघातानं त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं आणि नंतर मग त्यांच्या कानातून रक्त वगैरे यायला लागलं होतं. कानाच्या नसा फाटलेल्या होत्या आणि त्यानंतर मग त्या बेशुद्ध वगैरे झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका पण आला आणि आता पूर्णपणे बेडवरती त्या पडलेल्या होत्या, बेडवरती होत्या. जागेवरून उठणं त्यांना जमत नव्हतं, खाणं पिणं सगळं जागेवर सुरू झालं होतं. दुर्दैव बघा, ज्या चित्रपटामध्ये त्या नायिका होत्या त्या चित्रपटामधून त्यांना नंतर काढून टाकण्यात आलं. नवीन मुलींना घेऊन चित्रपट प्रदर्शित पण झाले, त्या नवीन मुली हिरोईन बनल्या, पण ललिता मात्र 2 ते 3 वर्ष बेडवरती होत्या आणि आत्ता कुठेतरी त्यांच्या करिअरला सुरुवात झाली होती. पण त्याच पदार्पणामध्ये अजून फार मोठा पल्ला गाठायचा होता, पण होत्याचं नव्हतं, झालेलं होतं. ललिता पवार यांना अर्धांगवायूमुळे मग त्यांचा एक डोळा जो आहे तो सुद्धा लहान झाला होता, चेहरा जो आहे तो वाकडा झाला होता. म्हणजे आरसपाणी सौंदर्य निघून गेलं होतं, करिअर संपलेलं होतं, सौंदर्य गेलं होतं, म्हणजे सर्वस्व निघून गेलं होतं. आता करायचं काय? 2 वर्षानंतर ललिता या बाहेर पडल्या, पण त्यांचा स्टारडम जो आहे तो गेलेला होता. त्यांना कोणी नायिकेचं काम देत नव्हतं. आता यावेळेस मात्र ही अभिनेत्री निराश झाली होती, कोलमडून पडली होती, मोडून पडलेली होती. पण त्याच्यामध्ये पण ती आता अडकली नाही. तिनं ठरवलं की जे आपल्यातनं गेलेलं आहे त्याच्यासाठी रडत बसायचं नाही, जे आपल्याकडं आहे त्याचा खुबीनं वापर करायचा. माझं सौंदर्य गेलं आहे, माझा डोळा लहान झाला आहे, माझा चेहरा विचित्र झाला आहे, पण आता हीच माझी ताकद मी बनवणार आणि हीच शक्ती बनवून, म्हणजे हीच आपली कमजोरी जी आहे त्या कमजोरीला आपली ताकद बनवायची. आणि जी मंडळी आपल्या कमजोरीला ताकद बनवतात ती कधीही अपयशी होत नाहीत. आणि मग ह्या सगळा विचार करून ललिता पवार ज्या आहेत त्या पुन्हा चित्रपटामध्ये काम करायला लागल्या. आता तरुणपणामध्ये तिला म्हातारी बाई वगैरे यांच्या भूमिका करायला लागल्या, पण तिनं त्यासुद्धा करायला सुरुवात केली. पण हिरा बघा, कुठेही टाकला ना तरी पण तो हिराच असतो, तो सतत चमकत असतो. आणि ललिता पवार यांनी ज्या ज्या चित्रपटामध्ये भूमिका केल्या त्याच्यामध्ये मुख्य नायक आणि नायिका यांच्या बरोबरीनं त्यांना प्रसिद्धी मिळालेली होती. चित्रपट संपला तरी ललिता पवारांची भूमिका कुणीही विसरू शकत नव्हतं. मग कधी प्रेमळ आई असेल, कधी खवूट सासू असेल, कडू सासू असेल, कधी
चांगली वाटते ती, कधी वाईट वाटते ती, पण कशीही वाटली तरी पण ललिता पवार ही व्यक्ती मात्र लक्षात राहत होती. आता ललिता पवार या अतिशय ताकदीच्या अभिनेत्री होत्या, अतिशय प्रामाणिकपणे त्या काम करत होत्या, वेळेवरती सेटवरती जात होत्या, फालतू ॲटिट्यूड वगैरे दाखवत नव्हत्या, सगळ्यांशी प्रेमानं वागत होत्या, अदबीनं वागत होत्या, इतर कलाकारांना मार्गदर्शन करत होत्या आणि अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासाठी खास भूमिका राखून ठेवत होते. आता याच्यामध्ये व्ही शांताराम, राजकुमार किंवा राज कपूर, देवानंद, गुरुदत्त, त्यानंतर किशोर कुमार, भालजी पेंढारकर, ऋषिकेश मुखर्जी, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना या सगळ्या मंडळींबरोबर ती ललिता पवार यांनी काम केलेलं आहे आणि हिरो आणि हिरोईनपेक्षा सुद्धा वरचढ त्यांचं काम झालेलं होतं. आता यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटात भूमिका पण केलेल्या आणि चतुर सुंदरी हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये यांच्या 17 भूमिका होत्या. आता आपल्या त्यांच्या 70 वर्षाची कारकीर्द आहे, त्याच्यामध्ये 700पेक्षा जास्त चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं आहे आणि एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीमुळे ललिता पवार यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंदवण्यात आलेलं होतं. आता ललिता पवार यांनी स्वतःच्या कष्टानं हे सगळं मिळवलं, हे सगळ्या स्वतःच्या मेहनतीनं त्या यशाच्या शिखरावरती पोहोचलेल्या होत्या. पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य जे आहे ना ते अत्यंत वाईट गेलेलं होतं. त्यांच्या स्वतःच्या बहिणीनंच त्यांचा संसार मोडला होता. म्हणजे त्या बहिणीनंच आपल्या बहिणीचा संसार मोडला, म्हणजे बहिणीच्या नवऱ्याबरोबर संबंध ठेवले आणि ललिता पवार यांचा नवरा आणि ललिता पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि शेवटी या दोघांच्यामध्ये म्हणजे ललिता पवार आणि गणपत पवार यांच्यामध्ये घटस्फोट झाला होता. पण त्यानंतरही त्या एकट्या पडल्या आणि नंतर मग राजप्रकाश गुप्ता हे एक चित्रपट निर्माते होते, त्यांच्याबरोबर ती ललिता पवार यांनी लग्न केलं होतं. पण आता त्यांच्या संसाराला सुरुवात झाली, पण ललिता पवार यांचा शेवट अत्यंत दुःखद अशा पद्धतीनं झाला होता. म्हणजे इतक्या वर्षी त्यांनी धावपळ केली, कष्ट केली, पण शेवटी त्यांचे हाल जे आहेत ते काही थांबलेले नव्हते. त्यांना तोंडाचा कॅन्सर झालेला होता, त्याच्यामुळे त्या आजारी होत्या, त्यावरती उपचार चालले होते, केमोथेरपी वगैरे चालू होते, त्यांची जगण्याची धडपड चाललेली होती आणि ललिता पवार या पुण्यामध्ये त्यांच्या बंगल्यामध्ये राहत होत्या. त्यांचा मुलगा आणि त्यांची सून जे आहे ते मात्र शेवटी त्यांच्याजवळ नव्हते. 24 फेब्रुवारी 1998 या दिवशी वयाच्या 81व्या वर्षी ललिता पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू झाला 24 तारखेला, पण तो दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, 3 दिवस त्यांचा मृतदेह तसाच पडून होता. मरताना त्यांच्याजवळ त्यांचं कुणीही नव्हतं आणि मृत्यूनंतर 2 का 3 दिवसांनी त्यांचे जीवलग आले आणि ह्यानंतर मग हे सगळ्या जगाला समजलं की ललिता पवार हे जग सोडून गेलेले आहेत. पण जाता जाता लक्षात घ्या, ललिता पवार आपल्याला बरंच काही शिकवून गेलेले आहेत. पहिली गोष्ट, कितीही संकट आली, अडचणी आल्या तरीही स्वतःचा आत्मविश्वास ढासळून द्यायचा नाही. त्यानंतर जे आपल्याकडे आहे त्याची आपण ताकद बनवायची आणि जे आपल्याकडे नाही त्याची आपण मजबुरी बनवून द्यायची नाही. आणि जे आपल्याकडे आहे ते त्या पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचीच शस्त्र तयार करून, त्याचंच अस्त्र तयार करून आपण जगाच्या समोर जायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं स्वतःवरती पहिलं प्रेम असलं पाहिजे. त्यानंतर आपण कधीही निराश होता कामा नये, लढत राहायचं आहे आणि यशस्वी व्हायचं आहे. लोक आपलं आणि परक हे केवळ स्वतःसाठीच वापर करून घेतात. म्हणजे कुठलीही लोक असतील, आपले असतील, परकी असतील, ते स्वार्थासाठी आपला वापर करून घेतात आणि आपल्या मदतीला ही मंडळी येत नाहीत. त्यामुळे सुरुवातीपासूनच सावध राहायचं असतं. आणि आपल्याला काय होतं, बऱ्याच वेळा आपण मुलांना फक्त लहानाचं मोठं करतो, वाढवतो, त्यांना पैसा देतो, नोकरी देतो, बाकीच्या गोष्टी देतो, पण या मुलांवरती संस्कारसुद्धा दिले पाहिजेत. आणि ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण नायक आहोत, आपणच खलनायक आहोत. आणि जी मंडळी आपल्याबरोबर नायकाप्रमाणे वागतील त्यांच्याबरोबर आपण नायिकाप्रमाणे वागलं पाहिजे आणि जी मंडळी आपल्याबरोबर खलनायकाप्रमाणे वागतील त्यांच्याबरोबर आपण खलनायक होऊनच वागलं पाहिजे. आणि आपल्याला कोणी दगा दिला म्हणून रडत बसायचं कारण नाही, कोणी साथ सोडली म्हणून रडत बसायचं कारण नाही, विश्वासघात झाला म्हणून रडत बसायचं कारण नाही. कारण हे असं होतच राहतं आणि हे आयुष्य आहे, ही जिंदगी आहे. त्यामुळे आपण स्वतःला घडवावं आणि स्वतःलाच घडवत स्वतःचं एक नवनिर्माण करावं. हे आपल्याला या चरित्रातनं किंवा यांच्या जीवनातनं आपल्याला समोर येतं किंवा हे जीवनातनं कळतं. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.